नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जर आपण आज बघणार आहोत, जी आपण प्लेलिस्ट चालू केली होती एनसीएमची पीवायक्यूची, ती आज आपण पुढे कंटिन्यू करत आहे. त्याच्यामध्ये आपण आता पुढला क्वेश्चन घेत आहे. विथ द हेल्प ऑफ द ब्लॉक डायग्राम वेव्हफॉर्म द डिस्क्राइब द क्यूएएम. क्यूएम म्हणजे असतं क्वाड्रेचर, अँप्लिट्यूड, मॉड्युलेशन सिस्टम इन डिटेल फॉर द सिग्नल स्पेस डायग्राम फॉर द 16 क्यूएएम. त्याच्यामध्ये आपले सगळ्यात पहिले काढायची एक ब्लॉक डायग्राम, त्याच्यानंतर त्याचे वेव्ह फॉर्म, त्याच्यानंतर त्याची स्पेस डायग्राम. ओके, या तीन गोष्टी आपल्याला काढायच्या. त्याच्यानंतर त्याचे काहीतरी थोडे इक्वेशन आहेत तेवढे लिहिले बस आपलं या क्वेश्चनचा आन्सर संपलं. ओके, तर बघा त्याच्यामध्ये आता सर्वात पहिलं बघा, त्याच्यामध्ये आपल्याला एक डायग्राम काढायची ची वाली, ही त्याची डायग्राम आहे. याला म्हणतात क्यू ए एस के आणि क्यू ए एम, हे दोन्हीची ब्लॉक डायग्राम ही सेम असते. आता आपण इथं याच्या इनपुटला 4 बीट येणार आहे. त्याच्या इनपुटला किती येणार आहे? 4 बीट. 4 बीट याचं इनपुट आहे. त्याच्यानंतर जे आपण इथे 4 बीट दिलेलं आहे ते आपण सिरियल टू पॅरल कन्व्हर्टर मध्ये स्टोअर करणार आणि त्यानंतर इथे पुढे पास करणार. ओके, त्याच्यानंतर पहिला बीट असणार बीके, बीके+1, बीके+2 आणि बीके+3. हे झाले ते 4 बीट. पहिले दोन जे बीट असणार आहे ते आपण पहिल्या डिजिटल अॅनालॉग कन्व्हर्टर म्हणजे डीएससी ला देणार, आणि दुसरे दोन लास्टचे दोन बीट आहे के+2 आणि के+3, हे दोन बीट आपण दुसऱ्या आपल्या डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला देणार. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे एक दोन मल्टिप्लेक्सर वापरले, त्याला मल्टिप्लेक्सर म्हणतो. हा एक मल्टिप्लेक्सर आणि हा एक मल्टिप्लेक्सर. ओके, त्या मल्टिप्लेक्सर मध्ये बाहेरून एक सिग्नल ऍड होतो रूट पी एस कॉस ओमेगा टी, आणि खाल्ल्या दुसऱ्या मल्टिप्लेक्सर मध्ये रूट पी एस साइन ओमेगा टी. ह्या डीएससीचं आउटपुट, फर्स्ट डीएससीचं आउटपुट येतं ए ई ऑफ टी आणि दुसऱ्या डीएससीचं आउटपुट येतं ए ओ ऑफ टी. ओके, त्यानंतर दोन्हीचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं आणि नंतर काय होतं, ऍडिशन होतं. ऍडिशन आणि आपल्याला आउटपुट भेटतं, त्याला म्हणते क्यू ए सी चं आउटपुट किंवा क्यू ए एस के चं आउटपुट. ओके, ही झाली आपली सिंपल ब्लॉक डायग्राम. याला मी जसं आपल्या मराठीमध्ये एक्सप्लेन केलं ते असं आपण पेपरमध्ये लिहू शकतात ना. ओके, त्याच्यानंतर आपल्याला वेव्ह फॉर्म काढायचे. वेव्ह फॉर्म आता बघा, 4 QAM आणि 8 QAM मध्ये फरक काय. आपल्या इथं 4 बीट म्हणजे 2 बीट 4 बीट असणार आणि इथं काय 8 बीट असणार. इथं बघा 0 1 2 आणि 3, हे झाले आपले 4 बीट. त्याच्यामध्ये पण 8 बीट असणार, याच्यात 4 बीट. आता क्यूएएम कशापासून तयार झाला? पीएसके आणि एएसके. पीएसके म्हणजे काय असतं, फेज शिफ्ट किंग, आणि एएसके म्हणजे अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. त्याच्यापासून दोघांपासून ऍडिशन केले तर होतं तयार क्यूएएम. म्हणून 1 अँप्लिट्यूड आणि 4 फेज घेतले. ओके, आणि नंतर 2 अँप्लिट्यूड आणि 4 फेज. ओके, त्याचं बघा, बघा याच्या नंतर आपण 8 बीटची वेव्ह फॉर्म काढलेली खाली, त्याची 8 बीट. ओके, तुम्हाला समजायसाठी त्याला मी जरा झूम करतो. ओके, आता 8 बीट. आता बघा याच्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे, इथे 0 दिसतोय, हा 0, हा 1, हा दुसरा बीट, तिसरा बीट, हा 4, हा 3, सॉरी, हा 4, हा 5, हा 6 आणि हा 7. ओके, हा 8 बीट आहे आपले. 8 बीट मध्ये 8 बीट झाले. आता बघा ही वेव्ह फॉर्म कशी आहे. ही वेव्ह फॉर्म तुम्ही म्हणता सांग, इथं छोटी आहे, याचा पिक पॉईंट इथं आहे, याचा पिक पॉईंट इथं आहे, याचा इथं आहे, याचा इथं आहे, एक खालीवर कसं. बघा, आपण 8 बीट घेतले, 8 बीट मध्ये 2 अँप्लिट्यूड वापरले. अँप्लिट्यूड 10 कसे तर बघा, हे आता हे झालं पहिलं आत एक अँप्लिट्यूड. याचं अँप्लिट्यूड आपण या बीट साठी एक अँप्लिट्यूड घेतलं, आणि बाहेरच्या बीट साठी एक अँप्लिट्यूड घ्यावं लागेल त्याला. त्या बीट साठी, बाहेरच्या बीट साठी एक सेपरेट अँप्लिट्यूड, म्हणजे हे वालं amplitude. हे झालं बाहेरच्या बीटचं अँप्लिट्यूड. सेकंड आहे. ओके, हे झालं बाहेरच्या इनपुट साठी आउटपुट, सॉरी ते अँप्लिट्यूड, आणि हे बाहेरच्या बीटसाठी. आता बघा इथं या आतमधल्या अँप्लिट्यूड मध्ये काय काय येतं, 0 2 4 आणि 6. 0 4 आणि 6, 0 2 4 6. आता 0 4 2 6 ला बघा, जेवढे 0 2 आतमधल्या अँप्लिट्यूडचे जे अँप्लिट्यूड आतमधल्या अँप्लिट्यूड मध्ये त्याचे काय असणार, पिक पॉईंट हा छोटा असणार. इथे पिक पॉईंट कुठे याचा, इथे याचा, इथे जे छोटे आहे म्हणजे इव्हन आहे त्याचा पिक पॉईंट छोटा असणार, आणि जे ऑड आहे त्याचा मोठा असणार, जे बाहेरच्याच येते त्या अँप्लिट्यूड. ओके, ते असं तुम्ही करू शकता. तर बघा जिथून स्टार्ट होतो का आपला 0, 0 जिथं स्टार्ट झाला, इथे जिथं संपतो.
म्हणजे इथून स्टार्ट झाला असं 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 जाऊन इथे स्टॉप होतो. जिथून स्टार्ट होतो तिथे स्टॉप होतो. त्याच्यानंतर वन आला. वन कोणच्या अँप्लिट्यूड मध्ये, बाहेरच्या अँप्लिट्यूड मध्ये, आउटर अँप्लिट्यूड मध्ये इथे आहे. म्हणून त्याचा पीक पॉईंट कुठं असणार, मोठा असणार. ओके. आणि नंतर बघा टू आला. टू कोणच्या याच्यात आहे, आतमधल्या आउटर, सॉरी इनर अँप्लिट्यूड मध्ये, म्हणून त्याचा पीक पॉईंट हा छोटा. ओके. याच्यात असं 8 बिट साठी असं दाखवायचं. आणि जर प्रत्येक याच्यात 3 बिट्स दिलेले आपण 0 0 0 0 1, म्हणजे आपण 8 बिट्स रिप्रेझेंट काय नाही करतो, 3 बिट्सने रिप्रेझेंट करता येऊ शकतो आपल्याला. ओके. 8 नंबर आपण 3 बिट्सने दाखवू शकतो मॅक्स. हे झाले याचे वेव्ह फॉर्म. वेव्ह फॉर्मला आपण पण एक्सप्लेन केलं, तुम्ही आता एक्सप्लेन केलं तसं की त्याच्यानुसार आपण तुम्ही वेव्ह फॉर्म काढू शकता. सिम्पल आहे, तर काही हार्ड नाही. त्याच्यानंतर आपल्याला जसं स्पेस, सिग्नल स्पेस डायग्राम काढायचे 16 क्यू एम साठी. हे बेसिक महत्वाचं आहे, याला बघून घ्या. तर बघा ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 4 पॉईंट 4 बीट आहे, सेकंड मध्ये 4, थर्ड मध्ये 4 आणि फोर्थ मध्ये 4 बीट आहे. प्रत्येक क्वाड्रंट मध्ये 4 बीट दिलेले. पुढे बघा बघा, हे बघा इथे 4 बीट दिले, 1 आणि हा चौथा. इथं बघा, इथं पण एक, हा एक, हा 2, हा 3 आणि हा 4. प्रत्येक क्वाड्रंट मध्ये 4 बीट दिले. आता बघा याच्यापासून हा बीट आहे S1 S2 S3 आणि S4. ओके. तर याचं इथून डिस्टन्स आहे ए डिस्टन्स, इथून याचं ए डिस्टन्स आहे, म्हणजे ए कॉमा ए पॉईंट आला का इथून इतकं डिस्टन्स 3 आहे, इतकं डिस्टन्स 3 आहे, इथे 3 आहे. म्हणून आता 3 कॉमा इथं वाय ऍक्सिस वरती त्याला ए, म्हणून काय झालं 3 कॉमा. आता हा वाला एस, इथून पण 3 डिस्टन्स आहे आणि इथून पण 3 डिस्टन्स, म्हणजे 3 कॉमा 3 याचा एकूण डिस्टन्स आहे इतकं ए डिस्टन्स, आणि इथून काय इतकं काय इकडे काय 3 डिस्टन्स, म्हणून हा ए कॉमा 3 डिस्टन्स. ओके. आता बघा याच्यात आपल्याला काय करायचं, शॉर्टेड डिस्टन्स फाइंड करायचं दोन पॉईंट मधला. ह्या पॉईंट मधून ह्या पॉईंट मध्ये शॉर्टेड डिस्टन्स किती, 2 ए. ते कसं काढलं, हा पॉईंटचं किती आहे 3 ए, 3 ए मायनस ए 2 ए. बोलून काय आलं डिस्टन्स, या दोन्ही मधलं डिस्टन्स किती आलं, त्या डिस्टन्स ह्या 2 ए डिस्टन्स. ओके. म्हणून डिस्टन्स 2 ए. ओके. आता याचं बघा, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो खाली. ही जी ब्लॉक डायग्राम आपली डायग्राम. ओके. त्याच्यानंतर बघा ऍव्हरेज एनर्जी फाइंड करायची म्हणजे आपल्याला 4 क्वाड्रंट आहे, म्हणजे 1/4. काय ना 1/4. ओके. 1/4. त्यानंतर बघा इथं हा ए कॉमा ए 3 कॉमा ए 3 कॉमा 3 हे आपले 4 बीट आहे फर्स्ट क्वार्टर मधले. त्याच्यातलं ऍव्हरेज डिस्टन्स डिस्टन्स किती आलं आपलं, डिस्टन्स 2 ए. ओके. मग बघा 1/4 पहिला बीट ए कॉमा ए स्क्वेअर प्लस ए कॉमा ए स्क्वेअर. तसंच 4 बीटचे दोन काढून घेतलं. त्याच्यानंतर 1/4 ला 1/4 या सर्वाची ऍडिशन करून येते 40 ए स्क्वेअर. हा 4 ला हा 40 काढला, म्हणजे उत्तर आलं 10 ए स्क्वेअर. ओके. 10 ए स्क्वेअर काय आलं, आउटपुट. मग आता ES इक्वल टू काय आलं, 10 ए स्क्वेअर. इथे लिहून घेतलं 10 इज इक्वल टू ए स्क्वेअर. हा 10 इकडे गेला, म्हणजे ए स्क्वेअर इक्वल टू 1/10 ES. ओके. हा आणि याला 1/10 म्हणजे काय असतं, 0.1. इथे लिहिलं 0.1 ES. ए आला रूट ऑफ 0.1 ES. इतकं क्लिअर झालं. त्याच्यानंतर बघा आपलं डिस्टन्स किती होतं इथं, या दोन्ही दोन्ही पॉईंटच्या मधलं होतं D इज इक्वल टू ए. आपण आपल्याला इथून ए भेटलेला, आता भेटले ए भेटला हवा. हवाला ए इज इक्वल टू रूट ऑफ 0.1 ES. तो डीच्या एच्या जागी पुट केला, म्हणजे काय आलं, D इज इक्वल टू रूट ऑफ 0.1 ES. ओके. आणि नंतर त्या दोन स्क्वेअर, बोथ साईडचा स्क्वेअर केला, D² इज इक्वल टू 0.1 ES. ओके. आणि हा 4 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, म्हणजे 0.4 ES. सीधा आला 0.4 ES. ओके. इथे बघा ES ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला माहिती का, ES ची व्हॅल्यू EH ची व्हॅल्यू 4 EB. EH ची व्हॅल्यू किती, EB. म्हणजे ह्या EH च्या जागी आपण 4 EB लिहू शकतो, एस लिहू शकतो, म्हणजे 4 EB लिहिलं. 4 × 4 आलं 0.6 EB. आणि त्याला हा स्क्वेअर अंडर रूट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढून टाकला, तर इकडे अंडर रूट झाला स्क्वेअर रूट रूट ऑफ 16 EB. ओके. हे सॉरी आपल्या क्वेश्चनचं आन्सर. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अजिबात.
धन्यवाद.